आपले खूप चांगले रिझल्ट आले आहेत अँटॉक्स डी, अँटॉक्स HLK आणि अँटॉक्स टीमुळे. यामुळे तुम्ही BPच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडलात. हार्ट प्रॉब्लेम म्हणजे जो तुम्हाला हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं त्यामधून पण तुम्ही बाहेर पडलात. त्याचबरोबर अँटॉक्स डीमुळे तुम्ही डायबिटीजमधून पण बाहेर पडत आहात. थोडंफार वरखाली आहे कारण अँटॉक्स HLK आमचा जो चालू आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल तुमचं क्लीन होत आहे. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोच, कारण तुम्हाला हार्टच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढणं हे सगळ्यात पहिलं आताची गरज होती. तर ते महत्त्वाचं. तर संस्थेच्या माहितीसाठी तुम्ही सांगावे की तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम वगैरे, BP प्रॉब्लेम, डायबिटीज प्रॉब्लेम कधीपासून आहे? आपण कुठून बोलतो? आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव दीपक धुरी, मी सावंतवाडीवरून बोलतो. अच्छा. तर मॅडम, यांना कसले कसले प्रॉब्लेम्स होते? तर हे दीपक धुरी आणि मी राजश्री धुरी यांची मिसेस. तर यांना पहिल्यापासून हार्टचा किंवा प्रेशरचा प्रॉब्लेम होता आणि त्यांना पहिली एंजिओप्लास्टी झालेली होती. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग त्यांना अचानक प्रॉब्लेम परत सुरू झाला. किती वर्षांनी सुरू झाला प्रॉब्लेम्स? 13 वर्षांनी परत सुरू झाला. पुन्हा सुरू झाला म्हणजे कोलेस्ट्रॉलचा आणि हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाला. हो, म्हणजे त्यांना धाप लागायची, चालायला जमायचं नाही. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सगळे रिपोर्ट काढले तर त्यांनी सांगितलं त्यांचा आता परत हार्टचा प्रॉब्लेम चालू आहे, म्हणजे ब्लॉकेज झाले आणि त्याच्यासाठी त्यांना एंजिओप्लास्टी करावी लागणार. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की एंजिओप्लास्टी करायला लागणार आहे. मग आम्ही घरी आलो कारण आमची पैशाची सोय नव्हती ना. तेवढ्यात आम्हाला समर्थ सोशलचे डॉक्टर राणे भेटले आणि राणे सर भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की काय ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्ही हे 3 महिने वापरून बघा. अँटॉक्स टी, अँटॉक्स HLK वापरायला सांगितलं. अच्छा. मग ते आम्ही वापरलं अँटॉक्स टी 3 महिन्यांनी आणि 3 महिन्यांनी बऱ्यापैकी फरक पडला. त्यांना धाप लागायची बंद झाली किंवा चालायला जमायला लागलं. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. अच्छा. डॉक्टरने परत रिपोर्ट काढले तर सगळे नील आले. अच्छा. मग त्यांनी सांगितलं आता काय ऑपरेशन करायची काय गरज नाही. अच्छा. हो, तरी पण आम्ही HLK, अँटॉक्स HLK आणि अँटॉक्स टी सुरू ठेवलं, कंटिन्यू केलं. मग मलाही सांगा, त्यांनी जे 3 महिन्यामध्ये तुम्ही आपला हा फॉर्म्युला चालू केला आणि त्यानंतर तुम्हाला हे नील झालेलं दिसलं, डॉक्टरने हे रिपोर्ट्स बघून सगळं ऑपरेशन कॅन्सल केलं? हा कॅन्सल केलं. वा, खूप अभिनंदन आहे तुमचं. खूप म्हणजे साहेब, धुरी साहेब, तुम्हाला ऑपरेशन रद्द झालं असं डॉक्टरने सांगितल्याबरोबर कसं वाटलं? ते डॉक्टरने सांगितल्यावर मला जरा बरं वाटलं, नाहीतर मी टेन्शनमध्येच होतो. अच्छा. परत जर एंजिओप्लास्टी झाली तर कसं काय पुढे होणार काय. अच्छा. मी तब्येत आहे माझी एकदम डाऊन झाली. अच्छा. पण आता बरं आहे. हे अँटॉक्स HLK आणि अँटॉक्स टी मी घेत आहात कंटिन्यू आणि त्यामुळे बरं आहे. पण अँटॉक्स डी पण तुमचा चालू आहे ना, कारण डायबिटीजचा पण प्रॉब्लेम होता. तर त्या शुगरचा पण प्रॉब्लेम अगोदरपासून चालू होता, त्यावेळी अँटॉक्स डी चालू होता तुमचा. त्यामुळे शुगरमध्ये किती तुमची शुगर आहे होती आणि कसं काय हे होतं? हे अँटॉक्स टी घ्यायच्या अगोदर शुगर म्हणजे 350 वगैरे अशी शुगर होती घ्यायच्या आधी. आता अँटॉक्स टी चालू केल्यावर माझी आता 180च्या आसपास अशी. म्हणजे हे पण 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुमच्यात फरक पडलेला आहे. मग हे सगळ्याच हे करता इतरांना तुम्ही काय सांगाल डायबिटीजबद्दल किंवा हार्ट ब्लॉकेजेसबद्दल, आपल्या अँटॉक्स HLK आणि टीबद्दल? आधी मी समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थेचे मी आभार माने, कारण त्याच्यामुळे आमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि मी सगळ्यांना असंच सांगेन की ज्यांच्या हार्ट ऑपरेशन करायचं सांगितलं किंवा पेशंटचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा, डायलिसिसचा, तर त्यांनी हे अँटॉक्स टी, अँटॉक्स HLK आणि अँटॉक्स डी वापरा आणि आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. किंवाच ऑपरेशनच्या नादी लागू नका. एवढे लाखो रुपये आपण वाचवा. अच्छा. खूप अभिनंदन, खूप अभिमान वाटतो मला समर्थ सोशल फाउंडेशनचा. आणि तुमच्या हे डोळ्यातून अश्रू बघून आम्हाला आता समर्थ फाउंडेशन काम करतोय ह्याचा आम्हाला अभिमान झालेला आहे. आपल्या समर्थ फाउंडेशनचे हे फॉर्म्युले आहेत, हे 100% ना 1001% रिझल्ट देणारे आहेत आणि तसे रिझल्ट दाखवत आहेत. आणि हे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आहे, कळत आहे. खूप आभार आहे तुमचे. तुम्ही आमच्या संस्थेवर, आमच्या फॉर्म्युल्यावर विश्वास ठेवलात आणि वापरून तुमचे प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर आलात. तर समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे मी सचिन राणे आपलं खूप खूप आभार मानत आहे. थँक्यू.